नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत समाजसेवक तसेच नगरसेवक संतोष शेठ तोडकर. संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता जेव्हापासून सुंदर मुंबईमध्ये पळायला आलाय बर त्या दिवसापासून वाट बघत होते. कुठेतरी आज सर्वांचा संयम आहे तो समाप्त झालेला आहे. संतोष शेठ नमस्कार. नमस्कार. दादा, आज बघायला गेलं तर एक चांगला नंदी तुमच्या दावणीला बघायला भेटतं सुंदर, आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून एक विक्रमी खरेदी, एक मोठी खरेदी आपल्याला बघायला भेटली मल्हार. दोन्ही नंदी आज या मैदानामध्ये आलेल्या होत्या आणि मल्हारने गुलाल देखील घेतलाय. आजचा आनंद कसा आहे? नाही, खूप छान गाडी पळाली. मल्हार आतापर्यंत त्याच्या विदर्भात 54 एक नंबर आहेत मल्हारचे. दादा, काय बघून खरेदी केली होती मल्हारची? असं असं त्याचा पळ बघून. दादा, आज बघायला गेलं तर समाजसेवेमध्ये लीन असलेले कुठेतरी बैलगाड्याच्या क्षेत्राचा रस घेण्यासाठी आज तुम्ही या मैदानामध्ये आले होते. मैदानामध्ये येऊन कसं काय प्रकारे आनंद साजरा केला खूप तुम्ही? खूप छान नियोजन होतं त्यांचं. मैदानाकडे बघता काय वाटलं? कारण का बघायला गेलं तर सुट्टीला देखील चांगली सावली केली होती नंदींना, आणि नियोजन पण एक नंबर होतं. काय बोलाल नियोजनाबद्दल? नियोजन खूप सुंदर होतं. दादा, आज बघायला गेलो तर तुमच्या सभोवताली जी टीम आहे तीच कुठं ना कुठं तरी आपल्या सुंदरचं असू द्या, मल्हारचं असू द्या, नियोजन करत असते. यांच्याबद्दल काय सांगा दादा? बघायला गेलं तर एवढे चांगले नंदी आज आपल्या दावणीला आले. संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतःच्या तुम्ही कामाच्या जोरावरती नाव करतायच, पण कुठं ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमचं नाव टिकवायचं काम आज मल्हार आणि सुंदर करतो. यांच्याकडे बघता तुम्हाला काय वाटतंय? आज गाडी खूप छान पळाली. आणि आज मुंबईचा कुठेतरी पहिलाच गुलाल त्यांचा. आणि कुठेतरी आज घरचा साज देखील फेऱ्याला पाला. हा गाडीचा स्पीड बघता काय वाटलं तुम्हाला? नाही, खूप छान स्पीड लावला होता आज. घरची गाडी याच्या पुढे कधी पलताना दिसेल का? आता बघू, बैल जाणार घाटावरती. आता 30 तारखेनंतर येतील इथे. ओके दादा, मुंबईमध्ये पण आणि घाटावरती पण दोन्हीकडे खेळण्याचा आनंद कसा आहे? नाही, खूप बिनजोडला पण चांगला आनंद आहे आणि साताऱ्याला 7 गाड्यात पण आनंद चांगला आहे. दादा, सुंदरकडे बघता काय वाटतंय? कारण का संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय त्यांनी, आणि आता मुंबईमध्ये एकदम चांगला बोलतंय, आणि कुठेतरी या नंदीच्या नावाच्या पुढे आज संतोष शेठ तोडकर यांचं नाव देखील संपूर्ण महाराष्ट्रभर झलकतंय. कसं वाटतंय? लवकरच सुंदर आणि सर्जाची गाडी लवकर एका जोड्यात पळताना दिसेल. म्हणजे अभिजित भैया यांचा हो, सर्जा. सर्जा. दादा, हे नंदी कुठे ना कुठेतरी मुंबईमध्ये एकत्र आले होते. याच्यानंतर याची सगळी जण वाट बघत होती. आता त्यांच्या पेजला देखील पडलं होती की सुंदर आणि सर्जा ही जोडी लवकरच पळताना बघायला भेटेल. प्रेक्षकांची इच्छा लवकरच पूर्ण होईल. दादा, या जोडीकडे बघता काय वाटतं? कशा काय प्रकारे ही जोडी स्पीड लावू शकते, किंवा कशा काय प्रकारे ही जोडी पळताना बघून काय आनंद देऊ शकते? नाही, खूप खूप वेगाची गाडी खूप वेगाने पळते. कुठं ना कुठेतरी दोन छोटे भाऊ आणि मोठे भाऊ छोटे मोठे भाऊ एकत्र येतील, बघायचा आनंद पण एक काय वेगळा असेल. ही गाडी जेव्हा पळेल तेव्हा तुमच्याकडून सोशल हँडल द्वारा काहीतरी सुचवण्यात येईल का, डायरेक्ट अचानक एखाद्या मैदानात? ना, अचानक एकदा मैदानात येणार ती. नक्कीच प्रत्येकाला अशा अपेक्षा लागलेली असेल. विशाल दादांकडून असू द्या, किंवा दुसरे आपले विशाल भाऊ यांच्याकडून तुम्हाला माहिती दिली जाईल की ही गाडी कधी एकत्र येईल, आणि त्याच्यानंतर सगळी जण संपूर्ण महाराष्ट्र ज्या जोडीची वाट बघते ना, ती जोडी एकत्र येईल तेव्हा यांच्याकडनं समजलं जाईल. चला विशाल भाऊच्या बोलू 2 मिनिटं. विशाल दादा, नमस्कार. नमस्कार. आज शेठ स्वतः मैदानामध्ये आलेत आणि मैदानाची कुठेतरी पाहणी करता, त्यांच्यासोबत फिरता. आज कसा काय आनंद आहे तुमचा? आनंद आहेच आहे. आणि शेठ म्हणजे बरेच मैदान झाले होते. तुम्ही पण युट्यूबच्या मार्फत विचारत होते का शेठ कधी येतील, कधी? शेठच्या कार्याच्या कामाचे ह्याच्यात शेठने यायला जमत नव्हतं. आता शेठची संपूर्ण टीम म्हणजे विटावाची संपूर्ण टीम आलेली आहेत. शेठचे सहकारी सर्व मित्र सुपून आणि शेठचे जेवढे आहेत महाराज, आशु शेठ, अनिकेत, साहिल, आता विशालदादा, शिवादादा म्हात्रे आणि संपूर्ण टीम शेठच्या सातारा, विदर्भ या भागामध्ये सोबत असतात, तशी मुंबईला पण संपूर्ण टीम सोबत आहे. दादा, आज बघतोय आपण घरची गाडी पण एक चांगल्या स्पीड मध्ये पळाली. कसा काय आनंद होता? चांगला स्पीड लागला, गाडी मस्त पळाली, भारी वाटलं. मल्हारकडे बघता काय वाटलं? कारण का आज एक चांगली प्रेक्षणीय लढत झाली आणि मल्हारने कुठून कुठेतरी गुलाल प्राप्त केलाय. हो, पहिली शर्यत झाली. पिस्टन आणि मल्हार पहिल्या शर्यतीला आतून पळाला, नंतर घरची गाडी डावीला फेरा काढला. आता पब्लिकला टाकलेला. हा, आता डावा कान पब्लिक टाकला होता, सुंदर उजवा कान. दादा, कसे काय म्हणजे नियोजन कराल? कारण का बघा, आज विश्वासाची माणसं म्हणून तुमच्याकडे बघितलं तर विशाल दादा असू द्या, शिवदादा असू द्या, दुसरे विशाल दादा असू द्या, तुमच्याकडे बघितलं जातं, आणि खरोखर त्यांच्या म्हणजे विश्वासाला तुम्ही तोडीस तोड प्रयत्न करता आणि चांगला नेहमी सुंदरला गुलालामध्ये ठेवता. कसं काय आनंद आहे तुमचा? शेठचा पहिले धन्यवाद मानतो का शेठने आमच्यावर जो विश्वास ठेवून एवढे नामांकित नंदी नियोजनासाठी आम्हाला कडे दिल्याबद्दल शेठचा आणि शेठच्या संपूर्ण टीमचं मनापासून आभारी आहे.
दादा धन्यवाद. कुठेतरी स्वतःला भाग्यशाली समजायला लागेल, कारण का एवढे मोठे नंदी आज तुमच्या नियोजनाखाली किंवा तुमच्या प्रयत्नांखाली कुठेतरी पळत असताना, पैऱ्याचा असू दे किंवा मैदानामध्ये संपूर्ण निगा राखणं असू दे, सगळ्याच गोष्टी आज तुमच्याकडे आहेत. जेव्हा पण बैल खाली येतात तर शेठ फोन करतात का आपला सुंदर मुंबईला येणार आहेत, मग तसं शेठला सांगून आम्ही नियोजन करतो. विशाल दादा, आम्ही शिवादादा पण नियोजन करतो. शेठना सांगतो असा असा पायरा केलेला, शेठ बोलतो चालेल ठीक आहे पालवा. कुठंतरी समाज कार्यामधून किंवा आपल्या आता चांगल्या पदावरती कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये जनसेवा तर करतायत, पण या बैलगाडा क्षेत्रामध्ये आज आल्याच्या नंतर तुम्ही काय अपेक्षा ठेवता त्यांच्याकडनं, कारण का या नादामध्ये पण कुठं ना कुठंतरी त्यांचं नाव होणार आहे. शेठचं जसं समाज कार्यामध्ये जो नाव आहे तसं त्याच पद्धतीने आता लोकप्रतिनिधी पद मिळाले त्यांना, म्हणजे नगरसेवक. जनतेने त्यांना कौल देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने जसं त्यांचा नगरसेवक म्हणून जो नाव प्रसिद्ध झालं, त्याच पद्धतीने आता बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा एक नामांकित बिंदूला नाव म्हणून आम्ही ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. दादा मल्हारकडे बघता काय वाटतं, कारण का एक मोठी खरेदी अखंड महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले, एवढी मोठी खरेदी झाली. मल्हारची विक्रमी खरेदी केलेली आहे शेटनी, आणि तो त्या शेटनी घेण्याच्या अगोदर त्याचे 51 फायनली झाले होते ना शेट, 54. आणि आता पण एक काही दिवसापूर्वी 1 नंबर केलेला होता त्या पिस्टनने आणि त्या गाडीने. मग शेट बोलले की तीच गाडी मुंबईला आणायची, ती गाडी आणून पळवली, गुलाल झाला. दादा आजच्या गुलालाचा किती आनंद आहे, कारण का जेव्हा बघा आपण एकदम टॉपचा नंदी मुंबईला आणतो ना, तेव्हा अशा अपेक्षा लागलेली असते की मुंबईला पळणं आणि वरती पळणं एक डिफरंट थिंग आहे, पण इथं आल्याच्या नंतर गुलाल घेणं एक महत्वाचं होतं, पण करून दाखवलं आज. चांगली गाडी पळाली. मल्हार आतून होता, पिस्टन बाहेरून होता, मस्त गाडी पळाली. पुढे पण गाडीला गती भरपूर होती. आणि या घरच्या गाडीला पण मला तर वाटतं स्पीड चांगला आहे. येणाऱ्या कालामध्ये घरची गाडी पळताना बघायला भेटेल का? घरची गाडी मग आज आम्ही नियोजनच नव्हतं ना केलं पायऱ्याचा, घरचीच गाडी पळवायचं ठरवलं होतं शेटनी आम्ही. जेव्हा पण बैल मुंबईला येतील दोन्ही, तेव्हा घरची गाडी 100% पळेल. विशालदा आताच शेठनी सांगितलं, स्वतःहून बोलले की सर्जा आणि सुंदर ही जोडी संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली पळताना, तो आनंद कसा असेल? चांगला आनंद असेल. आता जेवढे फॅन्स फॉलोअर्स त्यांची पण इच्छा आहे का सर्जा सुंदरी गाडी पळवायला. लवकरच वरचं नियोजन झालं का ती गाडी 100% पळेल, शेटनी पण सांगितलेलं. दादा म्हणजे जेव्हा पळायची असेल तेव्हा अशा अपेक्षा तुमच्याकडून ठेवली जातील, एक दिवशी अगोदर सांगाल का? शेटचं फोन झालं किंवा आमचं अनिकेत आहे, साहिल आहेत, त्यांचं बोलणं झालं तर आम्हाला सांगतील ते त्यांचं पायऱ्याचा, मग तेव्हा आम्ही तुम्हाला कळू. दादा शेडबद्दल काय सांगाल, कारण का बघा एवढं सगळं हँडल करून आज इथपर्यंत येणं, आणि तुमच्यासोबत आज त्यांनी पण अनुभवलं की बैलगाडा क्षेत्र किंवा इथे जे पैऱ्याच्या गोष्टी असतील, बऱ्याचशा गोष्टी आज त्यांनी अनुभवलं. काय अनुभव होता तुमचा? अनुभव म्हणजे असा का जे शेट स्वतःच बोलले होते का मल्हार येणार आहे, मी पण येणार आहेत बोलतो मैदानाला. शेटची पूर्ण टीम आलेली आहे ना. शेटनं मैदानात आलेला बघून आम्हाला पण आनंद आहे सर्वांना, आणि भरपूर दिवसात मैदानात आल्याबद्दल भरपूर गाडा मालकांची पण इच्छा होती का शेटनी मैदानात यावं ना. शेट आज आल्याबद्दल शेटचे धन्यवाद. शेट आपल्या या टीम बद्दल काय बोलाल, कारण का बघायला गेलं तर तुम्ही यांच्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि त्या तोडीस तोड प्रयत्न नेहमीच करत असतात आणि चांगले चांगले गुलाल नेहमीच घेत असतात. तर या संपूर्ण टीम बद्दल काय बोलाल? विशालदा असतील, दुसरे विशालदा असतील किंवा शिवदादा म्हात्रे असतील, संपूर्ण टीम असेल ही तुमची, यांच्याबद्दल काय बोलाल? सगळी टीम खूप छान नियोजन करते. सर्वांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद दादा. थँक्यू.